नाही, काय झालं, परिमल आणि जे त्यांचे सहकारी आहेत, काही दिवसांपूर्वी ते ज्या पक्षात होते त्या पक्षामधून त्यांना काढण्यात आलं, काही कारण न देता. कारण समजलं असतं तर बरं झालं असतं, पण काही कारण न देता त्यांना काढण्यात आलं. ते निराश झाले. अनेक वर्षांपासून राणेसाहेबांवर विश्वास ठेवलेले हे कार्यकर्ते, आणि मग शिवसेनेमध्ये मी असल्यामुळे सन्मान्य उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सन्मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्यांनी आज प्रवेश केलेला आहे. ते जेव्हा BJPमध्ये आले, ते राणेसाहेबांबरोबर आम्ही सगळी मंडळी BJPमध्ये आलो. तेव्हापासून ते आत्तापर्यंत राणेसाहेबांवर निष्ठा ठेवून त्यांनी इतके वर्ष राजकारणामध्ये काही न मिळवता खूप संघर्षाने आणि खूप परिश्रमाने कामं केली, जनतेमध्ये राहिले, पण त्यांची दखल घेतली गेली नाही असा त्यांचा आक्षेप होता. आणि म्हणून आज शिवसेनेमध्ये सन्मान्य उपनेते आमचे शिवसेनेचे सदानंद चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आज त्यांचा पक्षप्रवेश झाला. विधिमंडळात तुम्ही मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला, तर शंकेच्या पार्श्वभूमीवरती कोकणात आक्रमण येते. तुम्ही सुद्धा आज मुंबईतूनच आलात, काय परिस्थिती आहे? काही 2 ते 3 ठिकाणी डायव्हर्जन आहेत. आणि मी मागच्या काही दिवसांच्या पूर्वी जेव्हा परशुराम घाटाचा आणि तो सगळा बातमीचा भाग बघितला होता, आम्ही सातत्याने तक्रार करण्याचं काम करतोय. सन्मान्य खासदार साहेब तिकडे गडकरी साहेबांशी संपर्कात आहेत. स्थानिक जे काही राज्य पातळीवर PWD खात्याकडे जे काही अधिकार आहेत त्यांना सांगण्याचं काम आम्ही करतोय. लवकरात लवकर हा तिढा सुटावा याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. लवकरात लवकर हे सुटेल ही माझ्या मनामध्ये खात्री आहे. तर मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसत नाहीये आणि संगमेश्वरमध्ये देखील संभाजी महाराजांचं स्मारक दिसत नाही. काय नेमकं कारण? जमीन अलॉट करण्याचं काम, रिझर्व करण्याचं काम पहिलं सरकारने हाती घेतलेलं आहे. आम्ही मागणी करताना सन्मान्य सदानंद चव्हाण साहेब पण त्या कार्यक्रमामध्ये होते. आपण मागणी करताना 500 कोटीची मागणी केलेली आहे. मला वाटतं सध्या सरकार जे काही ॲक्वायर करू शकते ती 30 एकरच्या जवळपास काहीतरी ॲक्वायर सरकार करू शकते आजच्या तारखेमध्ये. पैशाचाही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला भव्य दिव्य जो काय स्मारक बांधायचं आहे, वर्ल्ड क्लास स्मारक जो काय बांधायचं आहे, त्याच्यासाठी अजून जमीन लागणार आहे, अजून ॲक्वायर करावी लागणार आहे. त्याच्यासाठी आयडेंटिफाय करण्याचं काम चालू आहे. लवकरात लवकर ते झाल्यानंतर तेही स्मारकाचं काम पूर्ण होईल. आणि मुंबईचं पण जी बॉडी, ज्या बॉडीवर सन्माननीय स्वर्गीय मेटेसाहेब होते, ते गेल्यानंतर ते काम जरा स्लो झालं, कारण का त्या कमिटीचे अध्यक्षच मेटेसाहेब असल्यामुळे त्या कमिटीला ते गेल्यानंतर तसं कोण चालवलं नाही किंवा त्या दिशेने तेवढा प्रयत्न झालेला नाही. पण लवकरात लवकर त्या दिशेने पण लवकरात लवकर काम होईल. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आज त्यांनी कसब्याला भेट दिलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की सरकारची इच्छाच नाही आहे, राजकीय इच्छाशक्तीच नाही आहे की स्मारक आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि शिवस्मारक व्हावं. ते काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत ते टिपू सुलतानची औलाद आहेत. त्यांनी आमच्या महाराजांवर बोलू नाही. आमच्या महाराजांच्या स्मारकाबद्दल त्यांच्या तोंडातून शब्द हे शोभत नाहीत. मी आत्ताच छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काय होतं आहे, कुठल्या स्टेटसवर आहे, मी आत्ताच सांगितलेलं आहे. जमीन 30 एकर ॲक्वायर आपण करतो आहे. आपल्याला जी वाढी जमीन लागते त्याच्यासाठी जमीन आयडेंटिफाय केली जाते. निधीचा कुठेही प्रॉब्लेम नाही. मी मागतानाच 500 कोटी रुपये मागितले होते. सन्मान्य सदानंद चव्हाण साहेब हेही त्या कार्यक्रमामध्ये होते. आमच्या सगळ्यांचं एकमत आहे, सकपाळाने आम्हाला सांगावं नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यांचा मान सन्मान महायुतीमध्ये कसा केला जातो हे टिपू सुलतानच्या औलादीने आम्हाला सांगू नये. तर इस्रायल इराणचं जे युद्ध आहे ते आता भडकताना दिसतंय आणि आपल्याकडचे जे लोक आहेत, विशेषतः कोकणातले देखील लोक असतील, त्या ठिकाणी असलेले, त्यांना इकडे आणण्यासाठी किंवा ते सगळे टोल फ्री नंबर दिले गेलेले आहेत. एम्बेसी ऑफ इंडियानी ऑलरेडी ते सगळे नंबर व्हायरल केलेले आहेत. ज्यांचे फ्लाईट तिकीट्स होते किंवा ज्यांना परत यायची इच्छा आहे त्या सगळ्यांना इंडियन एम्बेसी कॉन्टॅक्ट करते आणि त्यांना काही प्रॉब्लेम न येता त्यांना परत आणण्याचा कार्यक्रम सुरू आहे. थँक्यू.